आत्ताच्या मोमेंटला आपण जसं बघतोय सर, जसं तुम्ही रेपो रेट बद्दल बोललात, ओके, FD मोडून लोक म्युच्युअल फंड्स घेतात. अगदी बरोबर आहे. आणि हा जो कंट्रोलिंग आहे FD रेटचं, हे रेपो रेटवरती डिपेंडेंट असतं आणि बहुतांश साऱ्या गोष्टी ओके हे RBI ठरवते या सगळ्यामधल्या. बरोबर. तर तसं म्युच्युअल फंड्स मधले जे रेग्युलेटरीज आहे सर, ओके, तर त्या म्युच्युअल फंड मधल्या रेग्युलेटरीज कशा काम करतात सर, आणि त्यांचं कंट्रोलिंग कसं आहे सर या सगळ्या ट्रान्झॅक्शन्स वरती? अगदी बरोबर, खूप छान प्रश्न विचारला. मी त्याच्यामध्ये थोडं विस्तृत उत्तर देईल की आता म्हणजे फ्लॅट्स वगैरे घ्यायचे असतील वगैरे, रिअल इस्टेट, तर त्याच्यावर रेग्युलेटरी आलेला आहे रेरा, पण यापूर्वी तो नव्हता. तरी पण जमिनींची जी खरेदी विक्री आहे त्याच्यावर फारसं काही रेग्युलेटरी किंवा नाहीच आहे असं म्हटलंच वागवं ठरू नाही. आणि म्हणून आपण जो म्हणतो की आजही मोठ्या प्रमाणामध्ये जो काळा पैसा आपण म्हणतो तो डंप होतोय ना, तो रिअल इस्टेटमध्ये होतोय आणि त्यामुळे जमिनी महाग पण होत आहेत. तर त्याच्यावर रेग्युलेटरी नाही आहे. अशा तुम्हाला अनेक गोष्टी आढळतील की त्याच्यावर रेग्युलेटरी नाही आहेत. आणि म्युच्युअल फंडावर मात्र रेग्युलेटरी आहे. एक आहे सेबी आणि सेबी नंतर आहे AMFI की जे म्युच्युअल फंडाच्या इंडस्ट्रीचं हित पाहते, आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हे 3 रेग्युलेटरी म्युच्युअल फंडांवर आहेत. म्हणजे तुमच्या कोणत्याही गोष्टी, तुमच्या गुंतवणुकी वगैरे त्याचे जर काही क्रिटिकल इश्यूज झाले, प्रॉब्लेम झाले, तर तुम्हाला भांडता यायला पाहिजे. आणि सेबी, भारताची सेबी सुदैवानं आपल्या सर्वांच्या भाग्य असं आहे की अतिशय पारदर्शक आहे आणि तिचं नियंत्रण ना प्रचंड चांगलं आहे किंवा जबरदस्त आहे असं आपल्याला म्हणता येईल. दॅट इज वाय म्युच्युअल फंडाला भवितव्य मोठं आहे.